सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं T20 विश्वचषकातल्या साखळी सामन्यामध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला। भारताचा गटनिहाय साखळीमध्ये सलग तिसरा विजय ठरला। या विजयासह भारतानं T20 विश्वचषकाच्या सुपर साखळीमध्ये धडक मारली आहे। या सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा अख्खा डाव 114 धावांमध्ये गडगडला। भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं, तर कुलदीप आणि तिलक वर्मानं प्रत्येकी 1 विकेट घेतली। सलामीच्या ईशान किशनची खेळी भारताच्या या विजयामध्ये निर्णायक ठरली। त्यानं 40 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाया रचला। तिलक वर्मानं 24 चेंडूंमध्ये 25, सूर्यकुमार यादवनं 29 चेंडूंमध्ये 32, तर शिवम दुबेनं 17 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी उभारली। भारताने जो आहे तो आज पुन्हा एकदा सामना जिंकला। त्याच्यानंतर सगळे भारतीयांमध्ये जे ते आनंदाचं वातावरण आहे। अनेक क्रिकेट प्रेमी माझ्या आजूबाजूला दादरमध्ये सगळे ओरडतात। तुम्ही काय वाटतं? खूप भारी वातावरण आहे। इंडिया पाकिस्तान जेव्हा इंडिया जिंकते ना, इकडे वातावरणच वेगळं असतं। हे बघा, हे उदाहरण आहे फटाके फुटण्याचं। खूप वेगळं वातावरण आहे इकडे। आणि इंडिया पाकिस्तान इंडियाची मॅच इंडिया पाकिस्तान म्हणजे फायनल आहे। याचं तुम्हाला सेलिब्रेशन दिसत काय काय तुम्ही भारताचा झेंडा घेऊन नाचताना पाहायला मिळतं। काय चाललं? खूप फुल टॉन जोश फुल ऑन आहे। कधीपासून इथे थांबला होता सामना पाहत? मॅच फुल मॅच। कोणाची बॅटिंग आज आवडली, कोणाची बॉलिंग? नो डाऊट ईशान किशनची बॅटिंग आवडली आणि बुमराची बॉलिंग। आज रविवार, विशेष नियोजन आणि त्याच्यानंतर आजचा हा सामना जिंकलेला, काय बेत असणार याच्यानंतर? बेत तर चांगलाच होता, कारण की आम्हाला माहीत होतं की भारत हा जिंकणारच आणि भारत कधीच पाकिस्तानसमोर हारू शकतच नाही। आज नाही, उद्या नाही आणि कधीच नाही हरणार। भारत नेहमी हा जिंकतच राहणार। व्हिडिओ हेमंत कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.